मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। नांदेडच्या भोकर मतदारसंघाचे उमेदवार श्रीजय चव्हाण आणि लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार संतुक हंबर्डे यांच्या प्रचारार्थ भोकर मतदारसंघातील बारड येथे त्यांची सभा पार पडणार आहे आणि त्या सभेची जय्यत तयारी आपण या ठिकाणी पाहतोय। साधारणपणे दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा या ठिकाणी पार पडणार आहे आणि ही संपूर्ण सभेची तयारी आयोजकाच्या वतीने करण्यात आली आहे। विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंदोबस्तासाठी महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा पोलिसांचाही फौजपाठा मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2 अधिकारी आणि 50 पोलीस कर्मचारी हे तेलंगणाहून खास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहेत आणि या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। दुपारी 12 वाजता अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजय चव्हाण यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडणार आहे आणि ही सभा झाल्यानंतर नांदेड उत्तरचे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड येथे मेळावा पार पडणार आहे। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये सभा घेतल्यात। महायुतीचे सर्वच नेते जे आहेत ते नांदेडमध्ये येऊन जात आहेत आणि आपले उमेदवार कसे निवडून येतील याकडे जे आहे ते मोठ्या प्रमाणात महायुती भर देताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर जे आहे ते या सभेची तयारी पूर्ण झाल्याचे आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, बारड, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।